मनोज जरांगेंची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेतली। तहसीलदार शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेऊन जरांगेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची पत्रातून विनंती केली। मात्र जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्व राजकीय पक्ष विधानसभेपर्यंत झुलवत ठेवतील अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली। मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची काय भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिलं होतं, मात्र कुणीही उत्तर न दिल्यामुळे आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणखी उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी दिला। धाराशिवमध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी गेली 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला गणेश हाके यांनी भेट दिली। आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। विधानसभेमध्ये काय करायला हवं यावर मेळाव्यामध्ये चर्चा झाली। दरम्यान जरांगेंना 288 जागा लढवण्याचा सल्ला देखील यावेळी आंबेडकरांनी दिला। ठाकरे पक्षाची मुंबईमध्ये सेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली। पुढच्या 41 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमानं काम करा असे निर्देश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले। मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना नवी मोहीम दिली। शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024 असे या मोहिमेचं नाव असून यामध्ये विविध कामं करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना दिले। उद्धव ठाकरे धारावीवरून आक्रमक झाले। अदानी यांना वारेमाप एफएसआय दिला जातोय असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला। धारावीकरांनाच पात्र अपात्र चक्रव्यूहात अडकवले जाते अशी टीकाही त्यांनी केली। उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिंदे पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। अदानी यांना स्पर्धक असलेल्या उद्योगपतीला फायदा व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेतली होती का असा सवाल त्यांनी केला। पुण्याच्या डीपीडीसी बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नियमावरून वाकयुद्ध रंगलं। डीपीडीसी बैठकीमध्ये निमंत्रितांना प्रश्न विचारता येणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। त्यावर आपल्याकडे जीआर असून खासदार म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले। विधानसभेसाठी शरद पवारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। विधानसभेला महाविकास आघाडी एकत्र लढणार असून जागा वाटपासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र लवकरच तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपावर चर्चा करू अशी माहिती पवारांनी दिली। लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष असल्याचं देखील पवारांनी म्हटलं। खेडकर प्रकरणात माझ्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आणि बदनामी करण्यासाठी असल्याचं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितलं। वाढदिवसाच्या जाहीर माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा थेट इशारा संजय कदम आणि गंभीरे यांनी दिला। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजपचे नेते संजय उपाध्याय यांची मुंबईमध्ये आकाशवाणी आमदार निवास इथं भेट झाल्याची माहिती मिळते। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या 7 आमदारांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे। शेतकरी कामगार पक्ष विधानसभा निवडणुकीचं रणशिंग पंढरपूरमधून फुंकणार आहे। 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान पंढरपूरमध्ये शेकापचे 10,000 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन होणार आहे। पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली। माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली। याची पहिली सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक सखल भागात पाणी साचलंय, तर हवामान विभागानं आणखी काही तास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। राज्यासह मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। मुंबईमध्ये 1 ते 20 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। पुढचे 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। नागपुरातल्या सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं होतं, यामुळे पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली, मात्र आता तिथलं पाणी ओसरलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला। भामरागडच्या पर्लकोटा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं।
गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। देवरी अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। केशोरी चिचोली गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला, मात्र पावसामुळे पर्यायी रस्ता देखील वाहून गेला, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। मंगुळ गावाशेजारच्या नदीला पूर आल्यामुळे मंगुळ गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले। पाणी नदीकाठच्या शेतात घुसले। जिल्ह्यातले 76 बंधारे पाण्याखाली गेले। अनेक ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती। रायगड जिल्ह्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। पुढच्या 24 तासात जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक सखल भागात पाणी साचले, तर हवामान विभागाने आणखी काही तास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव पूर्ण भरलाय। मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावापैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे। गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तुळशी तलाव भरून वाहतो। मुंबईतल्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मॉर्निंग वॉकसाठी गेलेले तब्बल 100 ते 150 ज्येष्ठ नागरिक वॉकवरून परतताना अचानक नॅशनल पार्कमधल्या ओढ्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आसरा घेत या ओढ्यावरच्या ब्रिजवरून सावधगिरीने ओढा पार करत स्वतःची सुटका करून घेतली। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहतात। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 3687 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच नद्या पात्राच्या बाहेर पडल्यात। वेदगंगा नदीने देखील आपले पात्र सोडलं असून निपाणी देवगड रस्त्यावर निढोरी गावाजवळ पाणी आले। काही हौशी मोटरसायकलवार या पाण्यातून जात आहेत। गावातले नागरिक देखील रस्त्यावर आलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करतात। गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे चुलबंद नदीला पूर आलाय। दरम्यान शेतात काम करण्यासाठी गेलेले शेतकरी पुरात अडकल्यानं त्यांचं रेस्क्यू करण्यात आले। यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाताना खबरदारीचं आवाहन प्रशासनाने केलं। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या उमा नदीला पूर आलाय। शहरातल्या वस्त्यांमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। उमा नदीला महापूर आल्यानं सर्व वस्त्यांमध्ये पुरानं वेढा दिला। या मुसळधार पावसामुळे चिमूर शहराकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले। इंग्लंडवरून आणलेली शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली। तब्बल 7 महिने ही वाघनखं साताऱ्यातल्या या संग्रहालयात असणार आहे। छत्रपतींच्या वाघनखांवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल चढवला। डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांबाबत आदर आणि श्रद्धा आहे। हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं करतात। आधी स्वतःची नखं कापा, मग वाघनखांवर बोला, अशी टीका राऊतांनी केली। रायगडमध्ये महावितरणच्या विरोधात नागरिकांनी मूकमोर्चा काढला। वीज पुरवठा आणि बिलांच्या समस्येमुळे हे आंदोलन करण्यात आलं, तर 31 जुलैपर्यंत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। इंदापूरच्या रत्नपुरीमध्ये शेती महामंडळातल्या कामगारांच्या वारसदारांनी आमरण उपोषण सुरू केले। यावेळी वारसदारांना राहण्यासाठी 2 गुंठे जागा मिळावी, उदरनिर्वाहासाठी शेती करण्यात द्यावी, तसंच ऊसमळा पुन्हा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली।